Good morning, my dear students. I welcome you to the second part of New Historicism. New Historicism discredited the notion that the Renaissance was a homogeneous and unified movement. तर न्यू हिस्टोरिसिझमवाल्यांचं म्हणणं होतं की ही जी संकल्पना आहे रिनेसन्सची, की रिनेसन्स एक एकजिनसी आहे आणि ही जी चळवळ आहे ही एकत्रित चळवळ आहे. त्यांचं म्हणणं होतं ही चळवळ एकत्रित नाही आहे. न्यू हिस्टोरिझमवाल्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल कोणत्याही साहित्यिक कलाकृतीचा, तर तुम्हाला फॅक्टर्स विचारात घ्यावे लागतील, जसे हिस्टॉरिकल, कल्चरल, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल. द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द कल्चरल प्रोसेस दॅट वी टर्म द युरोपियन रिनेसन्स वॉज रिव्हील्ड टू हॅव सेव्हरल डिस्कोर्सेस सायमल्टेनियसली कम्पिटिंग, कॉन्ट्राडिक्टिंग अँड इन्फ्लुएन्सिंग इच अदर. आता ही जी गुंतागुंत होती, सांस्कृतिक प्रक्रिया त्या काळात पार पडत होती. युरोपमध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या, वेगवेगळ्या राज्यक्रांती होत होत्या. तर आपल्याला असं माहीत पडतं की यात असे अनेक लेख लिहिण्यात आलेले आहेत. ते लेख काय करतात, एकमेकाशी स्पर्धा करतात, एकमेकांनाच क्रॉस करतात आणि एकमेकांवर प्रभाव पाडतात. म्हणजे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की अनेक लेख लिहिले गेले, प्रत्येक लेखाचे वेगवेगळे दृष्टिकोन होते. एकाचा समजा ए असेल, दुसऱ्याचा बी, तिसऱ्याचा सी, तर ते एकमेकांना क्रॉस करत होते, एकमेकांशी स्पर्धा होत होती. जसं आपल्या इथे वेगवेगळ्या विचारधारा आहेत त्या क्रॉस होतात, तशा त्या काळात युरोपमध्ये क्रॉस होत होत्या. अदर क्रिटिक्स सच ॲज जेरोम मॅगॅन हॅव एक्सटेंडेड न्यू हिस्टॉरिकल कन्सर्न्स इन टू अदर हिस्टॉरिकल पिरियड्स सच ॲज रोमॅन्टिसिझम. आता काही टीकाकार आहेत, जसं जेरोम मॅगॅन आहे, त्यांनी काय केलं, न्यू हिस्टॉरिसिझमचा संबंध कशाशी आहे, तर इतर ऐतिहासिक कालखंडाशी आहे. उदाहरणार्थ रोमॅन्टिसिझम. आता रोमॅन्टिसिझम ही चळवळ तुम्हाला माहिती आहे 1798ला सुरू झाली. लिरिकल बॅलाड्स लिहिलं विल्यम वर्ड्सवर्थनी, तिथं रोमॅन्टिसिझम सुरू झालं. रोमॅन्टिसिझम म्हणजे समथिंग पॉझिटिव्ह, पण ॲडव्हेंचरस असलं पाहिजे, ते निगेटिव्ह अर्थाने नको. जसं पहिले देवी देवतावरच कविता लिहिल्या जायच्या. विल्यम वर्ड्सवर्थनी त्या निसर्गावर लिहायला सुरुवात केली, प्राणी पक्ष्यांवर लिहायला सुरुवात केली. तर न्यू हिस्टॉरिसिझमचं म्हणणंच ते होतं की नवीन वेगवेगळे पिरियड आले बा, त्यांचासुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. Some of the major principles of New Historicism can be understood in terms of two important statements by Stephen Greenblatt. काही महत्त्वाची तत्वे आहेत नव इतिहासवादाची, जी आपण समजू शकतो दोन महत्त्वाच्या स्टेटमेंटच्या आधारे, जे स्टीफन ग्रीनब्लॅटने दिले आहे. कारण हा शब्द त्यांनीच कॉइन केला आहे, स्टीफन ग्रीनब्लॅट. दिस कॅन बी आस्क्ड ॲज MCQ, म्हणजे MCQ म्हणून विचारले जाऊ शकतो की हू कॉइन द टर्म न्यू हिस्टोरिसिझम. द आन्सर इज स्टीफन ग्रीनब्लॅट. In the introduction to his The Power of Forms in the English Renaissance, Greenblatt pointed out that it was important to not just move away from new criticism alone, but from existing historical approaches as well. आता त्यांनी एक एसे लिहिला होता, द पॉवर ऑफ फॉर्म्स इन द इंग्लिश रिनेसन्स. त्यात त्यांनी सांगितलं की आपल्याला न्यू क्रिटिसिझमच्या दूर जावं लागेल आणि त्याचप्रमाणे त्या काळचे जे काही ऐतिहासिक दृष्टिकोन आहे त्यापासून सुद्धा दूर जावं लागेल आपल्याला. यामुळे काय होईल की आपल्या मनात पूर्वग्रह राहणार नाही. एखादं समजा नाटक आहे, त्याचं तुम्हाला मूल्यमापन करायचं आहे, तर न्यू क्रिटिसिझम आणि त्यावेळेचे जे हिस्टॉरिकल अप्रोचेस होते त्याच्या दूर जाऊन तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे तुम्हाला कशाचा विचार करावा लागेल, परत 5 तत्त्व आलीत. सोशल आलं, कल्चरल आलं, पॉलिटिकल आलं, इकॉनॉमिकल आलं आणि हिस्टॉरिकल आलं. These approaches were directed at a particular interpretive end. त्यांचं म्हणणं काय होतं की नुसतं ऐतिहासिकवर जोर नका देऊ, ऐतिहासिकसोबत ती 4 घटके लक्षात घ्या. आणि या दृष्टिकोनाचा खरा केंद्रबिंदू होता, तर तुम्हाला विशेषतः समजून घ्यायला पाहिजे. कोणतीही कलाकृती मुख्यत्वे समजून घ्या, विशेष करून समजून घ्या. तिला वरवर समजू नका, पूर्ण तिचा डीप अभ्यास करून तिला समजून घ्या. He contended that both these approaches tried to reduce complex and contradictory elements in both historical background and literary texts into a coherent, unified whole. आता त्यांनी हा दावा केला की ही जे दोन्ही अप्रोचेस आहे, न्यू क्रिटिसिझम आणि हिस्टॉरिकल अप्रोच, तर न्यू क्रिटिसिझममध्ये नुसतं टेक्स्टवर जोर आहे, हिस्टॉरिकल अप्रोच म्हणजे फक्त त्याच्या ऐतिहासिक तथ्यावर जोर आहे. परंतु न्यू हिस्टॉरिसिझममध्ये 5 घटकांवर जोर आहे, कल्चरल, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल आणि हिस्टॉरिकल. तर त्याचं म्हणणं होतं की तुम्ही ही जी गुंतागुंतीची
आणि विरोधाभासी जी संकल्पना एकमेकाच्या लिखाणाविरुद्ध वापरलेली आहे, तर ती तुम्हाला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये सापडेल, ऐतिहासिक पार्श्वभूमीत आणि लिटररी टेक्स्टमध्येही सापडेल, म्हणजे लिखाणात. तर तुम्हाला त्याचा संबंध जोडून एक कोहिरंट युनिफाईड होल म्हणजे तो लिखाणाचा जो नमुना आहे तो तुम्हाला एकत्रित समजून घ्यावा लागेल. आता त्याची घटके वेगवेगळी असते. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, लिटररी बॅकग्राऊंड आहे, कल्चरल आहे, सोशल आहे. त्या सर्वांचा एकत्रित अभ्यास करून तुम्हाला ते लिखाण म्हणजे नाटक असेल, कादंबरी असेल, त्याला समजून घ्यायचं आहे, त्याचं मूल्यमापन करायचं आहे. दिस युनिटी वॉज नॉट अ रिफ्लेक्शन ऑफ द रिॲलिटी ऑफ द सब्जेक्ट बट रादर ऑफ द थिओरिटिकल लिनिंग्स अँड आयडिओलॉजिकल बायसेस ऑफ द क्रिटिक्स देमसेल्व्स. आता ही जी युनिटी होती, हे पुस्तक 5 घटक मिळून समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे परावर्तन नव्हतं, विषयाचं परावर्तन नव्हतं, किंवा विषयात सत्यता काय आहे बा, विषयाची सत्यतासुद्धा यात परावर्तित नव्हती होत. परंतु यात काय दिसायचं, फक्त सैद्धांतिक झुकाव दिसायचा त्यांचा, म्हणजे सिद्धांतदृष्ट्या ते कसे झुकलेले आहे, आदर्शवाद कसा मांडलेला आहे, आणि बायस आहे त्यांचा. बायस म्हणजे त्यांच्या मनात पूर्वग्रह आहे. हे जे क्रिटिक होते, मूल्यमापन करायचे, ते आधीपासूनच पूर्वग्रह ठेवायचे मनात, हा चांगला हा वाईट, आणि अशा प्रकारे त्यांची टीका असायची. आणि म्हणून मग न्यू हिस्टॉरिसिझमचा जन्म झालेला आहे. इट वॉज देअरफॉर नॉट ओनली डिस्टॉर्टेड बट पेटेंटली फॉल्स. आणि मग हे जे टीका करायचे, त्यांच्या मनात आधीच पाप राहायचं ना, की हा लेखक आपल्या पक्षातला नाही आहे, तर याचं बिलकुल निगेटिव्हच पॉईंट मांडा. तसं क्रिटिक्सचं काम असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही मांडणे, परंतु हे निगेटिव्हवर जास्त जोर द्यायचे, आणि म्हणून हे सत्य तोडून मोडून आपल्यासमोर पेश करायचे, प्रेझेंट करायचे. न्यू हिस्टॉरिसिझम डझंट ट्राय टू इम्पोज सच आर्टिफिशियल नोशन्स ऑफ युनिटी ऑन टेक्स्ट बट rather sees them as fields of force, places of dissension and shifting interests, occasion for the jostling of orthodox and subversive impulses. आता न्यू क्रिटिसिझम झालं, हिस्टॉरिकल अप्रोच झालं, हे काय करायचे, एकाच बिंदूनी आणि मनात पूर्वग्रह ठेवून आपल्यासमोर असत्य मांडायचे. पण न्यू हिस्टॉरिसिझम काय करतं, अशी कोणतीही जबरदस्ती करत नाही, कोणत्याही कृत्रिम संकल्पना त्या टेक्स्टच्या युनिटीवर लादत नाही किंवा त्या लिखाणावर लादत नाही, परंतु त्या लिखाणाकडे कसे बघतात, ते एक अशी ताकद म्हणून बघतात, अशी जागा म्हणून बघतात, ज्यात नॉलेज दुसऱ्यांना दिल्या गेलेलं आहे, दुसऱ्यांना वाटप केल्या गेलेलं आहे, इंटरेस्ट शिफ्ट केल्या गेलेला आहे, लोकांच्या इंटरेस्टवर, या इंटरेस्टवरून त्या इंटरेस्टवर आपोआप शिफ्ट केलेलं आहे. त्यांचे वेगवेगळे रसदार पैलू प्रेक्षकांच्या लक्षात घेतलेले आहे. कधी कधी ओकेजन्स फॉर द जॉस्लिंग ऑफ ऑर्थोडॉक्स म्हणजे परंपरागत लोक होते, हे भांडायचे, हिंसा करायचे एखाद्या पैलूवर. जसं आपल्या इथे सैराट प्रदर्शित झाला होता, तर बा लव्ह मॅरेजला हा चित्रपट चालना देतो, असं लोकांची आरडाओरडा होती, ऑर्थोडॉक्स लोकांची, अँड सबवर्सिव्ह इम्पल्सेस. आणि असंही म्हटलं जातं की यात गुलामी लादल्या जाते, जबरदस्ती लादल्या जाते. हा कोणताही प्रकार, अशा कोणत्याही प्रकारची जबरदस्ती न्यू हिस्टॉरिसिझममध्ये नव्हती. न्यू हिस्टॉरिसिझममध्ये सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स घेण्यात आले होते. इन सिम्पल टर्म्स, इट इज नॉट पॉसिबल टू रिड्यूस अ टेक्स्ट or its historical context into simple unified patterns in order to reach consistent critical conclusions that will bind everything into a coherent whole. जर साध्या शब्दात सांगायचं झालं तर हे बिलकुल शक्य नाही आहे की बा तुम्ही एखादं मोठं टेक्स्ट आहे, 1000 पानाचं आहे समजूया, कारण जुन्या काळात ग्रंथच लिहिले जायचे, की त्याला तुम्ही रिड्यूस करू शकाल किंवा त्याचा ऐतिहासिक संदर्भ द्याल एका छोट्याशा पॅटर्नमध्ये, किंवा असंही शक्य नाही की त्याला शॉर्टमध्ये केलं आणि त्याचे क्रिटिकल कन्क्लुजन्स दिले. क्रिटिकल कन्क्लुजन्स म्हणजे त्यावर टीकात्मक त्याचं समापन केलं, ज्यात प्रत्येक गोष्ट एका कोहिरंट होलमध्ये बांधल्या जाईल. हे शक्य नव्हतं. आता 1000 पानाचं म्हटल्यावर त्याचे वेगवेगळे पैलू येतील, वेगवेगळे घटक पडतील, वेगवेगळे चॅप्टर पडतील, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं मूल्यमापन करायचं आहे. This ensures that new historicism cannot be seen as a theory, but rather as an interrogative practice, a means by which the inadequacy of imposing unity on a contradictory plurality is revealed. तर आता तुम्ही 1000 पानाचं तर एकाच दमात